नमस्कार मंडळी, मी शांती परब. आज आहे गुढीपाडवा. सगळ्यात पहिले तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे पूर्ण वर्ष तुम्हाला भरभराटीचं जाऊ दे, सुख समाधानाने तुम्ही नांदू दे आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे. गुढीपाडव्याचे औचित्य साधून आज आपण चाललो आहे एका अशा हिडन लोकेशनला भेट देण्यासाठी. ते हिडन तर नाही म्हणता येणार, बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल माहिती पण असेल, पण आज आपण गुढीपाडव्याचं औचित्य साधून तिथे चाललो आहे. तर चला आपण त्या लोकेशनला भेट देऊ. आज ना काही केलं डोळ्यावरची झोप जाईना, पण म्हटलं आज सण आहे तर लवकर उठून आज तयारी करून आपल्याला जायचं आहे. त्यामुळे जास्त वेळ वाया न घालवता पटापट आवरून मी रेडी झाले आणि माझ्यासोबत आहे माझा भाऊ. आता आपण दुपारीच निघालोय म्हटल्यावर ऊन तर रखरखीत होतं, पण चला काही हरकत नाही, जाण्याचं तर ठरवलं आहे तर जाऊनच मानणार. तर आम्ही आता भर दुपारी म्हणजे जवळपास 1:30 वाजता निघालो आहे. तर आता बघू पुढचा प्रवास कसा काय होतो. अशा ह्या रस्त्यावरनं बाईकने डबल सीट जाणं तर खूप जास्त रिस्की आहे. माझा भाऊ येतोय बाईकने हळूहळू हळूहळू. टेस्ट होत आहे, मजा येते पण जायला. खरंच खूप छान वाटतं आजचा दिवस. आपण ऑलमोस्ट आपल्या लोकेशनपर्यंत पोहोचलो आहे. तुम्हाला जर कळलं असेल लोकेशन तर पटापट कमेंट करा. अगदी 1 मिनिटावर आपलं लोकेशन लागलंय, ज्याच्यासाठी आपण एवढ्या लांब इथे आलोय. तर फायनली त्या लोकेशनला भेटण्यापूर्वीच जे मला वाटतंय होतं ते मी तुमच्यासमोर व्यक्त करते. मला शब्द नाही कळलं मी काय बोलू, खरंच नाही सुचत आहे. तर गाईज तुम्ही इथे बघू शकता की आता आपण आलेलो आहोत शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये. भिवंडी येते. तर जास्त वेळ न दवडता आपण मंदिरामध्ये जाऊ. तुम्हाला कळतच असेल की हे मंदिर किती भव्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की राजांची शस्त्रे इथेच ठेवली होती प्रदर्शनाकरिता, तीही पाहायला मिळाली. गेले काही महिने मी फक्त आणि फक्त हेच म्हणत होते की मला तिथे जायचं आहे, पण आज तो योग आलेला आहे. म्हणजे समजतंय ज्या गोष्टी तुम्ही हिलिंग पॉवर बोलू शकतो आपण त्याला, ज्या गोष्टी तुम्ही मनापासून मागता त्या एक ना एक दिवस तरी नक्की पूर्ण होतात. आणि तेच झालं माझ्यासोबतही. मंदिराचं बांधकाम आणि एकंदरीत तिथलं वातावरण पाहून ना इथून काढता पाय घेणं खूप कठीण जात होतं, पण शेवटी इथून निघणं भागच होतं. म्हणून काही वेळ तिथेच राहून थोड्या वेळातच आपण निघालो. जाऊन दे, लय धमाक झाला. भेटाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.